कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने केली जाते। कलाकार मंडळी त्यांच्या प्रत्येक कार्याची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादानेच करतात। कलेच्या या देवतेचं सेलिब्रिटींमध्ये एक वेगळं स्थान आहे। म्हणूनच सगळी कामं बाजूला ठेवून अगदी वेळात वेळ काढून कलाकार बाप्पाच्या चरणी लीन होतात। पाहूया तुमच्या फेवरेट सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा त्यांचं आगमन झालेलं आहे। 100 वर्षाहून अधिक काळ ही उपासना आमच्याकडे सुरू आहे। कारण आधी आजोबांपासून पुढे पिढ्यानपिढ्या हा गणपती बाप्पा आता आम्ही सगळे अत्यंत आनंदाने त्याची प्रतिष्ठापना करतो। आणि हा गणपती बाप्पा 7 दिवस घरात असतो आणि मग 7 दिवस आनंदाचं वातावरण, खूप छान असं मंगलमय वातावरण असतं आणि त्यातच बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे। गेली अनेक वर्ष आमच्याकडे गणपती उत्सव फार दिमागदारपणे आणि बेसिकली आनंदाचा उत्सव आहे, साजरा होतोय। माझे आजोबा आता 99 वर्षांचे आहेत। गेली अनेक वर्ष ते गणपती बसवायचे, पण या वर्षीपासून माझे भाऊ मिळून गणपती बसवत आहेत आणि आजोबा अर्थातच पूजा सांगतात। त्या पूजेपासूनच आमची सगळी मजा आणि दंगामस्ती सुरू होते। बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, गेले 7 वर्षे आम्ही आमच्या घरी हा गणपती बाप्पा आणतोय आणि आम्ही हा बाप्पा स्वतःच घरी तयार करतो। खूप छान वाटतं की माती आणायची घरी आणि आपल्याच देवाला आपण स्वतःच एक आकार द्यायचा आणि मला वाटतं तेव्हाच तो आपल्या एक भविष्याला आकार देतो। आणि ही जी अख्खी प्रोसेस असते, म्हणजे आम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसतो आणि गणपतीची मूर्ती बनवतो आणि त्यातली ती मूर्ती चांगली असते, तिची स्थापना होते। यावर्षी हे माझं भाग्य आहे की माझी मूर्ती स्थापन झाली, कारण गेले 2 वर्ष मेघनाची मूर्ती स्थापन होत होती। आणि तुम्ही आज ABP माझ्याच्या माध्यमातून माझ्याकडे आलात त्यामुळे खरंच खूप आनंद होतो आहे। त्यामुळे आणि जेव्हा आम्ही मूर्ती बनवतो त्या मूर्तीमध्ये आम्ही काही सीड्स टाकलेत, म्हणजे बिया टाकल्यात आणि आम्हीचं विसर्जनसुद्धा घरीच करतो। आणि घरा आम्ही छोटंसं आमच्या कुंड आहे घरामध्ये, त्याच्यामध्ये बाप्पाची मूर्ती विसर्जित करतो आम्ही। नमस्कार, मी सायली संजीव आणि तुम्ही आज माझ्या घरी आलात कारण आपल्याकडे आलाय गणपती बाप्पा। हा माझा घरातला छोटा गणपती आहे जो उजव्या सोंडेचा आहे, त्याच्यामुळे त्याची सागर संगीत रोज पूजा होत असते, ती माझे वडील करतात। आणि आज हा मी शाडूच्या मातीचा गणपती बसवलाय आणि मागे तुम्ही बघाल तर मी एक लाकडी फ्रेम आहे त्याच्यावर वारली पेंटिंग केलंय। त्याच्या मागे एक पोतं आहे, आपलं जे नॉर्मल साधं पोतं असतं ना, त्याच्यावर मी स्वस्तिन इंद्रो जो श्लोक आहे तो लिहिलाय आणि त्याच्याच मागे एकदम असा लाईट शेडमध्ये गणपती काढलाय। आणि हे खऱ्या मोगऱ्याचे फुलं आहेत, त्याच्यामुळे हा इको फ्रेंडली गणपती तर आहेच, कारण हा पूर्णपणे शाडूच्या मातीचा आहे। कालच आली इकडे आणि मग हे सगळं आम्हाला खूप साधेपणानेच करायचं होतं आणि मेन इको फ्रेंडली पद्धतीनेच करायचं होतं। सो फक्त छान लाइटिंग केलं आणि नुसतं फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे। खूप बरं वाटलं, त्यांचीच कृपा की मागच्या वर्षी जसं आमच्या आईबाबांच्या डोक्यात होतं की याचं लग्न व्हावं, तसं ते त्यांनी इच्छा ती पूर्ण करून घेतली आणि आमच्या अर्धांगीने सगळं सांभाळलेलं आहे। लोगों को क्या बयान करूं मेरी खुशी का अंदाजा। बाप्पा के साथ साथ वो मेरा बाप्पा भी है। मेरे लिए इससे बड़ी खुशी की बात कोई नहीं कि एक नन्हा सा गणपति बाप्पा मेरे घर आ गया। इस साल ये बात है कि एक
और मेंबर आए हमारे घर जो मेरे बेटे हैं, मिस्टर लक्ष्य कपूर, और वो पप्पा की ही देन है। ही इज़ अ गिफ्ट ऑफ गॉड फ्रॉम लॉर्ड गणेशा। तो 2 मेहमान आए हमारे घर इस साल, एक ऊपर सो रहे हैं और एक यहाँ पर आराम करने वाले हैं। लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। गणपति बप्पा घर पे आते हैं तो एक अलग ही माहौल होता है। इट्स लाइक अ फेस्टिवल एंड आज पहला दिन है इनका। तो मतलब होता है ना कि बप्पा सेवा करवाते हैं, तो पिछले आई थिंक 15 दिन से सेवा ही करवा रहे हैं। सो फाइनली बहुत अच्छा लग रहा है सब कुछ, डेकोरेशन एंड सब कुछ। द क्रेडिट गोज़ टू पूजा। मैं तो फिर भी शूटिंग में बिजी था। हाँ, ऑलवेज एंड यू नो आप कोई भी काम की शुरुआत गणेश जी से करते हैं। सो आज इट्स अ गुड डे कि टीचर्स डे और गणेश बप्पा का पहला दिन भी है। सो यस, जस्ट वांट गुड ब्लेसिंग्स फ्रॉम हिम। गणपति बाप्पा मोरिया। नमस्कार. ABP माझाच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. जसं तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच घरी गणपती येतो, तसं ह्यावर्षी आमच्या घरी गणपती आलेला आहे. तुम्ही पाहू शकता ही जी मूर्ती आहे ही आम्ही लालबागहून घेऊन येतो. संतोष कांबळी जे लालबागच्या राजाचे मूर्तिकार आहेत तेच आमची मूर्ती दरवर्षी घडवतात. ह्या गणपतीची जी सजावट आहे ती फुलांचीच असते, कारण कुठल्याही प्रकारचं थर्माकोल वगैरे आम्ही वापरत नाही कधीच. हे सगळं गणेशोत्सव आला की उत्सवाचं वातावरण असतं. माझ्या नेहमीच्या धावपळीमुळे बरेचदा मी फक्त आजच्याच दिवशी घरी असतो, त्यामुळे हे जे सगळं काही दिसतं हे सगळं माझ्या पत्नीने, माझ्या सासरकडच्या मंडळींनी, ह्या सगळ्यांच्या मदतीनेच आमच्या घरातला उत्सव साजरा होतो दरवर्षी. आपल्या सगळ्यांचाच लाडका बाप्पा हो आलेला आहे घरी, आणि तो आपल्या मनात कायम असतो, पण मूर्ती रूपाने तो येतो. आणि काय प्रसन्न वातावरण, सगळं खूप रौनक असते आणि खूप मजा असते. आत्ताच पूजा झाली, तुम्ही ती पाहिलीत. आमचे गुरुजी पण आलेले आहेत. सगळीकडे नुसता आनंदी आनंद आहे. सो खूप मजा वाटते नेहमीप्रमाणेच. नादब्रह्म स्वरूप जे आहे गणपती बाप्पाचं, त्याचे आम्ही सगळेच खूप मनापासून आराधना करतो आणि त्याचा आशीर्वाद आपल्यावर सगळ्यांवर आहे, म्हणूनच आज सगळं छान चाललेलं आहे. सना माझी मुलगी आता 18 वर्षाची झाली आहे, म्हणजे या 18 ऑक्टोबरला तिचं 18 वर्ष पूर्ण होईल. माझी इच्छा अशी होती की जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी कळायला लागतील, गणपतीचं महत्त्व आणि कशा पद्धतीने पूजा करायची याची एक समज लागते ना, तर ती समज आता मला असं वाटतं की सणामध्ये आलेली आहे. तर मी सणाला सकाळी सांगितलं की आज सणा तुला पूजा करायची आहे. थोडीशी ती अशी पहिल्यांदा नाही बाबा तुम्ही, म्हटलं नाही तुला. आणि माझी इच्छा आहे की आता सणाने यापुढे वर्षानुवर्ष जोपर्यंत मी गणपती आणतोय आणि मी नसल्यानंतरही जेव्हा सणा गणपती घेऊन येईल तेव्हा सणानी पूजा करावी. माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय. दर सालाबद्दप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पाचं आगमन शेलार कुटुंबियांच्या घरी झालेलं आहे आणि खूप आनंदात उत्साहात आज आम्ही बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे, पूजा झाली आहे, आरती झाली आहे आणि
पुन्हा आमच्या घरी हा 1.5 दिवसाचा बाप्पा इथे स्थानापन्न झालेला आहे आणि असंख्य आशीर्वाद, त्याची कृपादृष्टी, कारण आमच्या क्षेत्रात 64 कलेंचा अधिपती असं ज्याला म्हटलं जातं, अशा बाप्पाच्या चरणी किती काय मागायचं हे सगळं मनात साठवून ठेवलेलं आहे. पण त्यांनी मागायची वेळ कधी आणूनच दिली नाही, कारण त्यांनी स्वतःहूनच खूप काही दिलं आहे. माझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या आणि जी काही माझी कामं चांगली झाली ती सगळी त्याच्या आशीर्वादामुळे आणि त्याच्या कृपादृष्टीमुळे झालेली आहेत. गेले 4-5 दिवस आमचा उत्साह होताच आणि तो प्रत्येकाच्याच घरात असतो, प्रत्येकाच्या मनात असतो आणि तसा आमचाही होता. आणि काल संध्याकाळी आम्ही घेऊन आलो गणपतीची मूर्ती आणि आज त्याची स्थापना केली, पूजा केली. सगळे लोक येतात, खूप गंमत वाटते आणि खाणं पिणं धमाल असते आणि खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे सगळ्या तुमच्या धकाधकीच्या आयुष्यातनं हे 2 दिवस तुम्हाला पूर्ण विश्रांतीचे, पूर्ण मजा करण्याचे आणि गोडधोड खाण्याचे असे मिळतात. दरवर्षीप्रमाणे बाप्पा यावर्षी घरी आलेले आहेत आणि जो उत्साह, जो आनंद आहे तो तसाच आहे. म्हणून मला वाटतं जास्त वाढला आहे आणि तो वाढतच राहतो दरवर्षीप्रमाणे, कारण बाप्पा दरवर्षी येतो आणि नवीन नवीन आणखी काहीतरी घेऊन जातो. सो बाप्पाचं स्वागत करायला सगळेच आतुर असतात, सगळेच वाट पाहत असतात बाप्पाची. आज बाप्पा प्रत्येकाच्या घरी आलेले आहेत आणि आपण सगळेजण बाप्पाच्या सेवेत रुजू झालेलो. बाप्पा जी काय आमच्याकडे सेवा होईल, जी काय चूकभूल होईल प्लीज पोटात घालून घेईल, जशी काय सेवा होईल, तोकडी, टाकली, गुळी, पाकळी, लगी, ती प्लीज चांगली मानून घे. जसं मी संकल्प केला की यावर्षी बाप्पाच्या विसर्जन मी घरातच करणार आहे, कुठेही नदी घालत किंवा कुठेही करणार नाही. तसंच मला वाटतं हा संकल्प आपण प्रत्येकाने करूया आणि काहीतरी हातभार लागेल आपल्या निसर्गाला वाचवण्यासाठी. तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता मज द्यावी एक दंता, तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक दंता, तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ह्यावेळेस आमचं जरा मखर थोडं वेगळं आम्ही मुद्दामून आणलंय. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्याचा फील थोडासा जंगलाचा आहे, पण एक म्हणजे हरणं आहेत आणि तरीही मागेही एक वेगळी आरास आहे आणि त्याच्यात दीपमाळासुद्धा आहे. त्यामुळे जरा थोडं वेगळं असं ह्यावेळी आम्ही आणलं आहे. म्हणजे एकदम टिपिकल असं मखर न आणता यावेळी हे जरा वेगळं आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि बाप्पाला मला असं वाटतं आवडलं असावं. त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती. वार्ता विग्राची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर कुठशे चोराची, कंठी कंठी माळ मुक्ता फळांची. 16 वर्ष आम्ही गणपती बसवतोय. आमच्या कोल्हापुरात खरंच आमच्या काकांकडे गणपती असतोच, पण बऱ्याच वर्षांनी आमच्या घरात चाललं होतं की गणपती गणपती
मोठ्या भावाची इच्छा होती की गणपती यावा आपल्या घरातला, म्हणून त्याच्या घरी हा गणपती आहे. खरं तर गणपती बाप्पा हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, कारण आमच्या करिअरची सुरुवातच मुळात गणेश मंडळातून झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आणि तिथून जेव्हा आपण एकांकी आम्ही स्पर्धा करायचो आणि त्याच्या आधी आम्ही काही स्किट्स करायचो, तेव्हा पूर्वी, आता फार कमी झालं खरं तर, पूर्वी स्थानिक कलाकारांना स्टेज मिळायचं तिथे. गणपती बाप्पाचं मंदिर आणि दर्शन आणि बाजूला एक छोटा स्टेज असायचा, तर स्थानिक कलाकार काही ना काही कार्यक्रम करायचे. मग आम्हाला त्यातून काय ते कार्यक्रम करायला मिळायचं. मी, माझा ग्रुप म्हणजे केदार शिंदे आणि आम्ही सगळेजण, अंकुश वगैरे, आम्ही त्या काही स्किट्स म्हणा, गाणं आणि सगळी धमाल करायचो. आम्हाला त्याची नाईटही मिळायची, मानधन मिळायचं आम्हाला. मला 51 रुपये वगैरे मिळायचे, पण आम्ही त्यात खुश असायचो. वर्ष आहे बाप्पांच्या आगमनाचं आमच्याकडे. हे वर्ष खरंच खूप खास आहे, कारण मायराचा जन्म झाला आणि मायराच्या जन्मानंतरचा पहिला सण तिच्या आयुष्यात आलेला गणेशोत्सव आहे. माझा सगळ्यात लाडका सण, आणि 3 महिन्याची आहे ती, पण कालपासून ती सगळं बघते, रोषणाई बघते, डेकोरेशन बघते, तिला सगळं वेगळं दिसतंय. असं एक बाप्पाची मूर्ती बघते, तिला कळत नाही काय चाललंय, पण ती एन्जॉय करते. माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे, कारण खूप मनापासून अशी इच्छा होती की मुलगी व्हायला पाहिजे, आणि मुलगी झाली बाप्पाच्या आशीर्वादाने. आणि तिचा पहिला सण जो साजरा होतो तो गणेशोत्सव आहे, आणि त्याचा विशेष आनंद आहे मला. नमस्कार, मी अमित राज. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज तुम्ही माझ्या घरी आलात आणि आज तुम्ही ही मूर्ती बघताय बाप्पाची, आणि ही कागदाच्या लगद्याने बनवलेली मूर्ती आहे. इको फ्रेंडली ही अशी मूर्ती आहे, आणि खरंच मला असं वाटतं की आपण सर्वांनी इको फ्रेंडली मूर्ती घेतली पाहिजे, आणि कारण एकतर प्रदूषण थांबेल त्यामुळे, आणि बऱ्याच गोष्टी आपण साध्य करू शकू. आज तुम्ही माझ्या घरी आला आहात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. त्यांच्याकडे जे पाहिजे ते मागू शकता, आणि गणपती बाप्पांना आम्ही गेले 38 वर्ष, माझी मोठी बहीण कला शंकर पटनाईक ह्यांच्या घरी आम्ही आणतो, त्यांची सेवा करतो, आणि तेव्हापासनं गणपती बाप्पांचं आगमन माझ्या हस्ते होतं घरी. धरती अंबर सितारे सबकी असरे उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे, करता साया तेरा ए देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा. ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि आप ये सदैव प्रेम जो है ये रहे, और साथ साथ ये प्रार्थना करता हूँ कि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आई थिंक हर साल की तरह मैं इस दिन का वेट करता हूँ एक्चुअली, और इस साल मॉम डैड नहीं है क्योंकि थोड़ा बिजी थे, बट आई थिंक मेरी बहन आई है कलकत्ता से. सो आई थिंक इट्स ग्रेट बिकॉज फैमिली और जो फ्रेंड्स साथ में हो तो एक आई थिंक अलग ही मज़ा होता है. और आई थिंक ये एक ऐसा दिन है जब मैं पूरे साल वेट करता हूँ. मला वाटतं फर्स्ट टाईम आमचं गणपती कॅमेरा फेस करतो, आणि आमचा अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. आमचा गणपती सेटल व्हायलाच येतो, तो असं शॉर्ट स्टेसाठी येत नाही तो.